नमस्कार अमरावती। काल जो या विद्यापीठाच्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रकार जो घडलेला आहे एबीपीचे कार्यकर्त्यांकडून विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृहात सर्वोच्च सभेतून त्यांनी गोंधळ घातला, कुलगुरूंच्या टेबलवर बसण्यापर्यंतची मजल केली, तर अशा मुजोर पदाधिकाऱ्यांना आणि अशा मुजोर संघटनेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी। ज्या पद्धतीने आज संपूर्ण मीडियामध्ये जी बदनामी होत आहे विद्यापीठाची, जी एक प्रतिमा मलिन होत आहे, तर असं यापुढे हे प्रकार घडू नये आणि अशा संघटनेला, अशा पदाधिकाऱ्यांना काहीतरी झरप बसावी याकरिता अशा लोकांवर, ज्यांनी सिनेट सदस्यांवर हल्ला केला कुलगुरूंच्या समक्ष, अशांवर कठोर कारवाई नव्हे तर पोलीस कारवाई करण्यात यावी, असं निवेदन आज आम्ही आमचे शहराध्यक्ष NSY शहराध्यक्ष संकेत साहू यांनी कुलगुरू साहेबांना दिलेलं आहे। आम्ही तब्बल 2 ते 2.5 तास कुलगुरू साहेबांच्या दालनात ठिय्या मांडला। आम्ही त्यांना वारंवार पटवून दिलं की तुम्ही यावर पोलीस कारवाईच करायला हवी, मात्र चर्चे अखेरीस त्यांनी आता यावर एक समिती नेमलेली आहे आणि या समितीचा अहवाल 23 तारखेपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे आणि या समितीच्या अहवालात जे दोषी सापडतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे। तर आता आमचं हे म्हणणं आहे की आज आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण प्रयत्न केले, त्यांनी आता चौकशी गठीत केलेली आहे। आता कुलगुरू साहेब आणि जी चौकशी राहील, समिती राहील चौकशी करणारी, आता त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या विद्यापीठाची प्रतिमा उंचावली गेली पाहिजे, तिचं कुठेही अशा पद्धतीनं प्रतिमेचं हनन झालं नाही पाहिजे। तर अशा लोकांवर कठोर काय कारवाई करतात आता हे आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमचं पाऊल उचलणार आहोत।